हेल्मेट का घातले नाही असं विचारणाऱ्या तरुणाला पोलिसांनी कानशिलात लगावले. कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पोलीस कर्मचाऱ्याने शिवीगाळ केल्याचा तरुणाचा आरोप आहे. नागपुरातील जरीपटका ते मानकापूर या परिसरातील हा व्हिडिओ आहे. दात दुखत असल्यानं हेल्मेट घातलं नाही अशी माहिती पोलिसांना दिली. मात्र या दरम्यान जाब विचारणाऱ्या त्या तरुणालाच पोलिसांनी कानशिलात लगावल्याचा प्रकार समोर आला. उपराजधानी नागपूरमधून हा संपूर्ण प्रकार आता समोर आला. गाली क्यों दिया तूने मेरे को? हाँ, गाली दिया गाली दिया मैंने। कहाँ गाली दिया आपको? हेलमेट इसलिए लगा कर खड़े हटा ये तो आप आराम से बोल सकते हो, मैंने गाली दिया आपको। गाड़ी रोक बोलता गाली दे रहे भाई, मार रहे मेरे को, मार रहे भाई। हेलमेट पहन लीजिए सर। दांत का यार ट्रीटमेंट चालू है, पेन है मेरे को, समझा? समझा? गाली किसको दिया तूने? गाली क्यों दिया तूने मेरे को? हाँ, गाली दिया, गाली दे रहा। गाली दिया मैंने। कहाँ गाली दिया आपको? ट्रीटमेंट दिया, हेलमेट इसलिए लगा कर खड़े हटा ये तो आप आराम से बोल सकते हो, मैंने गाली दिया आपको। गाड़ी रोक बोलता गाली दे रहे भाई, मार रहे मेरे को, मार रहे भाई। हेलमेट पहन लीजिए सर। दांत का यार ट्रीटमेंट चालू है, पेन है मेरे को, समझा? समझा? गाली किसको दिया तूने? गाली क्यों दिया तूने मेरे को? संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत जोडले. जितेंद्र, पोलीस कर्मचाऱ्याने शिवीगाळ केल्याचा तरुणाचा आरोप आहे. त्या ठिकाणी पोलिसांनी या जाब विचारणाऱ्या युवकाच्या कानशिलात लगावल्या. काय सांगशील सविस्तर? प्रतीक खानपुरे असं या तक्रारदार तरुणाचं नाव आहे. कालच्या सुमारास जेव्हा हे मानकापूर ते जरीपटका या रस्त्यावर हा तरुण जात असताना एक पोलीस कर्मचारी त्याच्या दुचाकीवर विना हेल्मेट जात असल्याचं त्याच्या निदर्शनास आलं. त्यांनी त्याचा व्हिडिओ बनवला. मात्र या व्हिडिओ का बनवत आहे याचा राग मनात घेऊन पोलीस कर्मचाऱ्याने त्याला थांबवलं आणि त्याला कानशिलात लागवली आणि उलट तरुणालाच शिवीगाळ करत असल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग झालं. त्याच्यानंतर हा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याचबरोबर जो तक्रारदार आहे प्रतीक खानपुरे याने जरीपटका पोलीस ठाण्यात पोलिसांविरोधात तक्रारही दिलेली आहे. आनंद सिंह असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. आता वरिष्ठ पोलीस अधिकारी यावर काय निर्णय घेतात किंवा काय त्याच्यावर आरोप ठेवतात किंवा त्याच्यावर काय कारवाई करतात पोलीस कर्मचाऱ्यावर. कारण एकीकडे हेल्मेट घातलं नसताना हजारो रुपयाचा दंड पोलिसांकडनं सामान्य नागरिकांकडनं वसूल करण्यात येतो आणि अशा परिस्थितीमध्ये जर पोलीस स्वतःच नियमांचं पालन मुजोरी करत असेल आणि सरकारी कर्मचारी असूनही सामान्य नागरिकाला कोबाळत मारत असेल, कानशिलात लागवत असेल तर नक्कीच या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी आता सर्व स्तरातून होते. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणी काय दखल घेतात आणि काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल. कारण नक्कीच जितेंद्र, खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी. गाली दे रहे भाई, मार रहे मेरे को, मार रहे भाई। हेलमेट पहन लीजिए सर। दांत का यार ट्रीटमेंट चालू